महिला आणि बालकांच्या सुरक्षेसारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर गेल्या काही दिवसांपासून काही विरोधी नेते सातत्याने राजकारण करत आहेत. विशेषतः रोहित पवार महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे अत्यंत दुर्दैवी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या आईच्या डोळ्यात भीती दिसली, एखाद्या बहिणीला रात्री घरी जाताना असुरक्षित वाटलं, एखाद्या लहानगीवर अत्याचार झाला तर ती फक्त बातमी नसते, ती संपूर्ण समाजाची वेदना असते. आणि आज जे वास्तव समोर येत आहे ते अति भयानक आहे. या लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये आरोपी कोण निघतायत? जन्म देणारा बाप, मामा, काका, आजोबा, भाऊ. कालच्या घटनेत एक चुलत आजोबा यांची नावं समोर आली आहेत. अर्थात यांच्या मुसक्या आवळ्याचं काम पोलिसांनी केलंय. नात्यांनाच काळीमा फासणाऱ्या या विकृत मानसिकतेला सरकार काय सांगणार आहे की आपल्या मुलींशी, आपल्या लेकरांशी कसं वागायचं हे सरकार शिकवणार आहे. आणि म्हणूनच हा विषय फक्त राजकारणाचा नाही, तर समाजाच्या मानसिकतेविरुद्धचा, समाजात वावरणाऱ्या काही विकृत लांडग्यांच्या विरुद्धच्या लढ्याचा आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने महिला आणि बाल सुरक्षेसाठी 0 टॉलरन्सची भूमिका घेतली. फक्त घोषणा करून महिला सुरक्षित होत नाही, कायदे बदलावे लागतात, व्यवस्था मजबूत करावी लागते. आजचे गुन्हे फक्त रस्त्यावर नाही होत, सगळ्यात सुरक्षित वाटणाऱ्या घरांमध्ये होत आहेत, मोबाईलवर होत आहेत, सोशल मीडियावर होत आहेत, डिजिटल ब्लॅकमेलद्वारे होत आहेत. आणि म्हणूनच शक्ती कायद्यात बदल करून ऑनलाईन छळ, फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या, डिजिटल गुन्ह्यांना सुद्धा कठोर कायद्याच्या कक्षेत आणलं गेलंय. ऍसिड अटॅक विक्टीम असतील, त्यांची आयडेंटिटी रिव्हील केली तर ती सुद्धा कायद्याच्या कक्षेत आता आणली जाणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये महिला सहाय्य कक्ष, दामिनी पथक, निर्भया सेल, भरोसा सेल, अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट, विशेष पॉक्सो न्यायालय आणि डायल 112 सारखी अत्याधुनिक इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टीम प्रभावीपणे काम करते. राज्यात 200हून अधिक मोबाईल फॉरेन्सिक लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. DNA तपास, CCTV एक्स्ट्रॅक्शन आणि डिजिटल पुरावे घटनास्थळीच तपासले जात आहेत. आणि तपास प्रक्रिया 70 ते 80% वेगवान झाली आहे. पण विरोधक फक्त आकडे सांगतात. 93,000 महिला बेपत्ता झाल्या, पण हे सांगत नाहीत की यातील 67,000हून अधिक महिला आणि मुलींचा शोध महाराष्ट्र पोलिसांनी लावलाय. अल्पवयीन मुलींचा ट्रेसिंग रेट 96% पर्यंत पोहोचलाय. आणि दुसरीकडे MVA सरकारच्या काळात जे बडबड करतात ना, त्यांच्या काळामध्ये काय झालं हे महाराष्ट्र विसरलेला नाही. हिंगणघाटची जळीत कांड, या महिन्यामध्ये 7 ते 8 महिलांना जिवंत जाळण्यात आलं. साकीनाक्याचं निर्भया प्रकरण, डोंबिवली पुण्यातील सामूहिक बलात्काराच्या घटना, क्वारंटाईन सेंटर मधले बलात्कार, क्वारंटाईन सेंटर मधले विनयभंग, त्या काळात महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आणि जेव्हा मी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली तर माझ्यावरच गुन्हे दाखल केले. पण महायुती सरकार प्रत्येक पीडितेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. महिला आणि बाल सुरक्षेसाठी आणखीन कठोर पावलं उचलण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. कारण भीती पसरवणं सोपं आहे, पण विश्वास निर्माण करणं कठीण आहे. आणि महायुती सरकार आज महाराष्ट्रात हाच विश्वास निर्माण करण्याचं काम करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.